भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या रत्नागिरी दौऱ्यानंतर खेडमध्ये वैभव खेडेकर यांची नरमाईची भूमिका पाहायला मिळते। महायुती जाहीर झाल्यानंतरही पत्नी वैभवी खेडेकर यांच्यासह नगरसेवक पदासाठी अर्ज केलेल्या वैभव खेडेकर यांचा यू-टर्नही पाहायला मिळालाय। भाजपला कमी जागा दिल्यामुळे खेडमधील पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती। भाजपमध्ये जाऊन वैभव खेडेकर यांचे हात रिकामेच आहेत। रत्नागिरीतील महायुतीच्या मेळाव्यानंतर वैभव खेडेकर यांचा अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। योगेश कदम विरुद्ध वैभव खेडेकर यांच्यातील शीतयुद्धात योगेश कदम पुन्हा एकदा वरचढ ठरले। अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे, त्यामुळे वैभव खेडेकर यांची पत्नी माघार घेण्याची शक्यता आहे। तर वैभव खेडेकर यांनी काल शिवसेना नेते रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेतली होती। अधिक माहिती घेऊयात राकेश गुडेकर यांच्याकडनं। राकेश, अखेर खेडेकर यांनी एक पाऊल मागे घेतलंय। निश्चितच प्रज्ञा, जर आपण पाहायला गेलो तर संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष हे खेड नगर परिषदेच्या निवडणुकीकडे लागलेलं होतं। कारण या ठिकाणी जे माजी नगराध्यक्ष होते वैभव खेडेकर यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणाहून निश्चितच भाजपची ताकद जी आहे ती कुठेतरी वाढल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र या ठिकाणी भाजपला कमी जागा देण्यात आल्याचा आरोप वैभव खेडेकर यांच्या पत्नी ज्या आहेत त्या रिंगणामध्ये नगराध्यक्ष पदाच्या रिंगणामध्ये उतरलेल्या होत्या। त्याशिवाय अन्य काही अपक्षांनी देखील भाजपच्या फॉर्म भरलेले होते। मात्र जे वैभवी खेडेकर यांनी जे 2 अर्ज भरले होते त्यापैकी भाजपकडून भरलेला अर्ज हा बाद झाला होता, पण अपक्ष अर्ज जो आहे तो अवैध ठरलेला होता। त्यामुळे त्या अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात राहतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। अशातच 2 दिवसापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा देखील रत्नागिरी दौरा झाला, महायुतीचा मेळावा रत्नागिरीत झाला आणि त्यानंतर काही घडामोडी ज्या आहेत त्या घडायला लागलेल्या आहेत। कालच वैभव खेडेकर यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम, शिवसेना नेते रामदास कदम यांची कार्यालयात जाऊन भेट देखील घेतलेली होती। त्यामुळे वैभव खेडेकर एक पाऊल मागे गेल्याचं कुठेतरी दिसत होतं। त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या आज अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे आणि दुपारपर्यंत हे चित्र क्लिअर होईल। मात्र सध्या जर आपण पाहायला गेलं तर कुठेतरी वैभव खेडेकर यांनी सध्या नमतं घेतलेलं पाहायला मिळतंय। नक्कीच, तुर्तास धन्यवाद राकेश या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।